प्रेसिडेंट टीमला देखील सूचना आहे, आपला जो अतिरिक्त खेळाडू आहे तो समालोचन कक्षामध्ये पाठवणं बंधनकारक आहे. प्रेसिडेंट टीमचा अतिरिक्त खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये उपस्थित राहणं बंधनकारक आहे. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये काही क्षणातच मैदानाच्या आतमध्ये आपण सुरुवात करतोय. AM क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळेल. त्याची लिंक मला वाटतं आपल्या ग्रुपवरती आलेली आहे आणि ती लिंक ओपन करून तुम्ही या सामन्यांचा लाईव्ह देखील आनंद घेऊ शकताय. स्विंग कंपनीचा बॉल आपण टेनिस बॉल या स्पर्धेमध्ये वापरलेला आहे. अगदी लाईट वेट बॉल आहे, ज्याने जास्त काही दुखापत इजा होणार नाही आहे. परंतु तरी देखील खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये खेळताना स्वतःची खबरदारी आणि स्वतःची काळजी घ्यायची आहे. सध्या उन्हाची तीव्रता देखील आहे, त्यामुळे खेळाडूंनी सातत्याने पाणी देखील जास्तीत जास्त पिण्याचं आपल्यासाठी सल्ला आहे. कारण सध्या उन्हाची तीव्रता फार आहे, त्यामुळे आरोग्यासाठी जास्त पाणी पिणं हे देखील फायद्याचं आहे. चला जाधव साहेब, आपण मॅच सुरू करूयात. ऑलरेडी तब्बल आपण 45 मिनिट उशिराने मॅच सुरू करतोय. बरोबर 4 वाजता मॅच सुरू होणं बंधनकारक आहे आणि पंचांना विनंती आहे दोन्ही टीमला मैदानाच्या आतमध्ये सूचना द्यायच्या. जे काय आपल्या गोलंदाजीचे नियम आहेत ते नियम आपण मैदानाच्या आतमध्येच खेळाडूंना द्यायचे आहेत. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पानसरे क्रिकेट टर्फवरती आपण पाहतोय ही स्पर्धा सुरू करतोय. सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. मॅचला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होतीये. ओम नमो ज अध्याय वेद प्रतिपाद्या जय जय संविद्य आत्मरूपा देवा तूच गणेशू सकल मती प्रकाशू मध्ये निवृत्ती दासो अवतारो जय जय. नमस्कार, रामकृष्ण हरी. सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महत्वाची मॅच. सलामीचे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूने विशाल तर दुसऱ्या बाजूने विकास. तर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा चेतन. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया पहिल्या चेंडूचं. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय आणि पहिल्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नसणार आहे. 0 धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज नो चेंडूची घोषणा आहे. नो बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होतीये. पहिला चेंडू डॉट, त्यानंतरचा नो चेंडू. पुन्हा एकदा फ्री हिटची संधी मैदानाच्या आतमध्ये असेल. यावेळेस देखील उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू आहे. मुख्य पंचांनी दंडित केला. इट्स अ व्हाईट बॉल. पुन्हा एकदा जाऊयात मैदानावरती. यावेळेस देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचत आहेत, परंतु कुठलीही धाव नसणार आहे. कव्हर झोन मध्ये खेळलेला फटका होता. क्षेत्ररक्षक तिकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय आणि निश्चितच अजून यावेळेस समोरच्या दिशेने फटका आहे. आपला फटका 440चा झटका. पहिला षटकार, पहिला बिग हिट मैदानाच्या आतमध्ये आलाय. याही वेळेस बॅक टू बॅक लगातारचा दुसरा षटकार. विशालच्या बॅट मधून आलेला हा लगातारचा दुसरा षटकार आहे. विशालच्या बॅट मधून आलेले 2 पॉवरफुल फटके. धाव फलकावरती धावा जमा झालेल्या आहेत. एकंदरीत 14 धावा. 14 धावा आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्याच मॅच मध्ये रंगत आहे. पुन्हा एकदा फटका सुरेख आहे. अगदी उंची जास्त मिळाली आहे, पाहिजे तितकी लांबी मिळाली नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. याही वेळेस स्टॉपेज. क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिकडे, परंतु कॅच पकडण्याचा प्रयत्न देखील फसलाय. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. धाव फलकावरती 14 धावा आहेत. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा अंबादास काळे उर्फ AK दुसऱ्या क्रमांकाचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवरती मिस्टर AK. इथून पुढे बघायचंय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा भरपूर आल्यात. यावेळेस देखील समोरच्या दिशेने फटका सजवलाय.
अगदी पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय मोठ्या फटक्याने. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल होता. स्विंग अँड मिस की कहाणी आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. यावेळेस डाव्या एस्टेजच्या बाहेर टाकलेला चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 व्हाईट बॉलची घोषणा आहे. याही वेळेस स्विंग केलाय. फलंदाजाला कुठल्याही प्रकारचे चेंडू समजला नाहीये. डॉट बॉल येतोय. मिस्टर एकेची चांगली गोलंदाजी आहे. यावेळेस फुल टॉस बॉल, त्यावरती धाव घेण्याचा प्रयत्न. इकडे मिसकम्युनिकेशन. एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतीये. मिसकम्युनिकेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. कम्युनिकेशन ऑलवेज मॅटर. आणि इकडे जर पाहिलं मिस कॉल होता राहिलेला आहे. क्रिकेटमध्ये कॉल होणं फार गरजेचं आहे. इथे देखील पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर फटका सजवलाय. शुभम अगदी एस्ट्यांच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉट चेंडू आलेला आहे. याही वेळेस बॅटची कडा आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. 11ची सरासरी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. धाव फलकावरती 22 धावा आहे. खरं तर JPLचं पर्व तुम्ही बघताय. जिमा प्रीमियर लीग जी संघटना खरं तर उद्योजकांसाठी नेहमी कार्यरत आहेत. उद्योजकांच्या अडीअडचणींवरती उपाय शोधण्यासाठी या संघटनेच्या माध्यमातून काम केले जात आहे. आज त्या संघटनेचे अध्यक्ष आपल्या समोर उपस्थित आहेत. यावेळेस देखील डाऊन द ग्राउंड पुन्हा एकदा पाहायचंय. धावबाची संधी आणि इकडे प्रचंड मोठी अपील, परंतु इकडे नकार कळवलेला आहे. स्ट्राईकच्या फलंदाजाने एकट्यानेच 2 धावा मैदानावरती काढलेल्या आहेत. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय खूप चांगली अशी गोलंदाजी. यावेळेस देखील फटका हवेत होता. धाव घेण्याचा प्रयत्न. मिसकम्युनिकेशन. नजर हटी, दुर्घटना घटी. विकास बॅक टू डग आउट. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बसेल जो संघाला. धावफलकावरती 28 धावा आहेत. पहिला ब्रेक थ्रो मैदानाच्या आतमध्ये मिळून दिलेला आहे. बॅटिंगसाठी दाखल होत आहेत सूरज. यावेळेस देखील स्लोअर चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. दिशाहीन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होतीये. इट्स अ व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव मैदानाच्या आतमध्ये भाऊ खाऊन जाईल. यावेळेस देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे तैनात. कुठल्याही प्रकारची धाव नसणारे. गोलंदाजी मार्कवरती निलेश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होताना पाहायला मिळतोय. सातत्याने चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. स्क्वेअर लेग मध्ये फटका आहे. एक धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पंच 1 मिनिट. पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती 23 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न आहे. वेगात धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतीये. ओव्हर क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतीये. 3ऱ्या क्रमांकाचं षटक आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती 24 रन. लॉस ऑफ 1 विकेट्स. पहिला गडी मैदानाच्या आतमध्ये गमावलाय. अगदी जर पाहिलं पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये विशाल पवार जो 9 चेंडूमध्ये 12 धावेंवरती लढलाय, तर सूरज ज्याने 4 चेंडूंचा सामना केलाय आणि फक्त 1 धाव मैदानाच्या आतमध्ये जमवली आहे. द ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चिततेने भरलेला परिपूर्ण असा क्रिकेटचा खेळ आहे. गोलंदाजी मार्कवरती शुभम पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पुढे आणलेला आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. किर्लोस्कर कंपनीचा हा आक्रमक गोलंदाज आहे शुभम, ज्याच्याकडे संघाच्या अशा अपेक्षा आहेत. हो, पहिला चेंडू. इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेने संघाचं धावफलक पुढे जाईल. दिशाहीन गोलंदाजी बघायला मिळते. खरं तर असं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये बॉलचा टप्पा आणि बाहुबली मधील कटप्पा फार महत्वाचा आहे. पुन्हा एकदा
फटका सुरेख आणि या चेंडूवरती 4 धाब्यांची मोहर आहे. सडक पे कडक बेधडक चौकार मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेस समोरच्या दिशेने खेळलेला फटका आहे. ताकद नजाकत आपल्याला पाहायला मिळते. मनगट आणि मेंदूचा वापर मैदानाच्या आतमध्ये. षटकारांची उधळण आहे. याही वेळेस व्हॉट अ कॅच. गुड टेकन, व्हेरी गुड कॅच. अंबादास काळेचा जलवा. कॅच पकडल्यानंतरचं सेलिब्रेशन देखील जबरदस्त आहे. संघाला बसलेला दुसरा हादरा आहे. बॅटिंग साठी दाखल होत आहेत जगन्नाथ यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती देखील चौकाराची मोहर आहे. जगन्नाथ मैदानाच्या आतमध्ये आलाय. जसा तो मैदानाच्या आतमध्ये आलाय तसा त्याने चौकार देखील ठोकलेला आहे. संघाचं धावफलक 40 धावा धावफलकावरती आहे. 40 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ फायर मध्ये टाकलेला चेंडू अडवण्यासाठीचा प्रयत्न, धावबादची संधी आणि इकडे फलंदाज धावबाद. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. सूरज मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अजय बॅटिंग साठी 11 क्रमांकाचा जर्सी परिधान करून त्याला मैदानाच्या आतमध्ये पुढे आणलेलं आहे. इथून पुढे बघायचंय संघाचा कॅप्टन, संघाचा नेता. संधी आणि प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. एकदा जर यष्टीरक्षकाचे प्रयत्न आवडले असतील तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. वय वर्ष मला वाटतंय 40+ असेल. उमर 55 आणि खेळ बचपन जैसा आहे. जबरदस्त खेळ. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांचा अनुभव लक्षात येतोय. 3 क्रमांकाचा जर्सी परिधान केलाय निलेशने. गोलंदाजी मार्क वरती 5व्या क्रमांकाचं षटक. यावेळेस देखील उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. वाईट बॉल आहे. यावेळेस देखील चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. आणि निलेश सरांचा खेळ बघण्यासाठी त्यांचे चिरंजीव आलेले आहेत. निलेश सरांचा खेळ प्रभावित आहे. यावेळेस देखील चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव. इट्स अ नो बॉल. नो चेंडू आणि त्यावरती आलेली 1 सिंगल. नो प्लस 1 सिंगल मैदानावरती पाहायला मिळते. यावेळेस देखील पुन्हा एकदा फटका फसला होता, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत. 1 धाव. एका धावे बरोबरीत संघाचं धावफलक देखील पुढे जाताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा कव्हर पॉइंट मध्ये खेळलेला फटका आहे. याही फटक्यावरती 1 सिंगल आहे. 47 धावा धावफलकावरती आहेत. प्रेसिटेक वॉरियर्स संघाने खूप चांगला खेळ केलाय. पुन्हा एकदा चांगला फटका. 1 धाव प्राप्त होतीये. सिंगल डबलने धावा येत आहेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस देखील फुलटॉस चेंडू होता, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. फक्त 1 सिंगल धाव आली आहे. षटक क्रमांक 5चा खेळ संपलेला आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. 49 धावा आहेत. पुढच्या मॅचचा आम्ही टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. चला दुसरे आपले जे दोन्ही संघ आहेत त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचंय. फॅबो ट्रायर्स वॉरियर्स आणि त्याचबरोबर इथं प्रिसेस आयकॉन. चला लवकर. पुढची मॅच आपण सुरू करणार आहोत. त्यासाठी टॉस लगेच करण्यासाठी यायचंय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलेला फटका आहे. या फटक्या बरोबरीत 52 धावा आहेत. जे केबीएन्स आणि त्यांच्या विरोधामध्ये इंदू स्पार्टन्स. चला दोन्ही संघ
चला पुढचे दोन्ही संघ आपण टॉस साठी यायचे. पुढच्या टॉस साठी आम्ही आमंत्रित करतोय. एक शॉर्ट रन आहे आत्ताची, एक पण धाव नसणार आहे. राज ग्रुप इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पांडुरंगजी सोनवणे साहेबांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करतोय. सोनवणे साहेबांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करतोय. पहिल्या 6 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धाबा जमवलेल्या आहेत प्रेसिटेक वॉरियर संघाने. जिंकण्यासाठी 36 चेंडू आणि 54 धाब्यांचं लक्ष आहे. 53 धाबा झाल्यात, जिंकण्यासाठी 54 आहे. जय KBNC आणि त्याचबरोबर इथं इंदू स्पार्टन्स. चला टॉस साठी यायचंय. 53 धाबा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहे. 54 करायच्यात. 36 चेंडू आणि 54चा पाठलाग. चला सलामीचे फलंदाज आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचंय. 36 चेंडू आणि 54चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पानसरे क्रिकेट टर्फ वरती चाललेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. JPL सीझन 1 मध्ये आपण आहोत. पहिल्याच पर्वाचं आयोजन आणि इतकं दमदार नियोजन. खरं तर या स्पर्धेची उंची वाढवणारं आयोजन आहे आणि हे मैदान अगदी प्रशस्त आपल्याला पाहायला मिळतंय. नाणेफेकीचा कौल संपन्न झालाय. पुढच्या सामन्याचा टॉस देखील संपन्न झालाय आदरणीय सोनवणे साहेबांच्या शुभ हस्ते आणि टॉस जिंकलाय जय KBNC. टॉस जिंकून कळवलंय आम्ही बॅटिंग करणार आहोत. बॅटिंगचा निर्णय KBNC संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. चला लवकर फलंदाज आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचंय आणि खेळाडूंना सूचना आहेत. टी-शर्ट आणि स्पोर्ट्स शूज कंपल्सरी असेल, या सूचना आपण लक्षामध्ये घ्यायच्यात. चला मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. दुसऱ्या डावाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होतीये. जिंकण्यासाठी 36 चेंडू आणि 54चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने प्रेसिटेकचा अतिरिक्त खेळाडू. पंच 1 मिनिट. पंच मॅच डेट चेंडू आहे. प्रेसिटेक तुमचा 11वा खेळाडू जर नसेल तर 5 रनाची पेनल्टी दिली जाईल. प्रेसिटेक तुम्हाला शेवटची सूचना आहे आणि त्याचबरोबर किर्लोस्कर टीम तुम्हाला देखील ती सेम सूचना आहे. स्ट्रायकिंग एंडला शुभम तर नॉन स्ट्रायकिंग एंडला अंबादास काळे. मैदानाच्या आतमध्ये मॅचला सुरुवात. पहिल्या चेंडूवरती आक्रमण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. सिंगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. त्यानंतर जोरदार तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय. खणखणीत चौकार आहे. 4 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती आलेली सिंगल, त्यानंतरचा आलेला चौकार. 5 धावा मैदानाच्या आतमध्ये किर्लोस्कर टीमने मैदानाच्या आतमध्ये जमवल्यात. अगदी माफक धावेंचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी कमी धावेंचा पाठलाग आहे आणि मैदानावरती बघायचं आहे निश्चितच
या धावेंचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे होतोय. जिंकण्यासाठी आपण पाहतोय 54 धावा. यावेळेस देखील पुन्हा एकदा पाहायचंय मैदानावरती डायरेक्ट उडी मारली आहे आणि इकडे जर पाहिलं एक साव. एका धावेसाठी चाललेली हे धावफळ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतीये. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. इथून पुढे देखील पुन्हा एकदा चेंडू अंगभेदक मारा मैदानाच्या आतमध्ये. शरीराच्या दिशेने टाकलेला चेंडू होता. यावेळेस देखील समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षकाने टिपलेला झेल, परंतु इट्स अ नो बॉल. नो चेंडूची घोषणा आहे. नो बॉल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजाची चूक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रिव्ह्यू दोन्ही संघाला एक एक रिव्ह्यू आहे. सर काय चेक करायचंय. तिसरे पंच शहानिशा करतायत आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन इट्स नो बॉल. गोलंदाज नक्कीच एक रिव्ह्यू तुमचा संपलेला आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक इकडे पाहायला मिळतोय. अगदी पूलचा फटका आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. धावबाची संधी आणि इकडे फलंदाज सेफ. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतीये. एका सिंगल बरोबरीत संघाचं धावफलक आपण पाहतोय. 8 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत चांगला धावफलक मैदानाच्या आतमध्ये जमवलाय. यावेळेस देखील पायांमध्ये टाकलेला चेंडू होता. थोडासा बॅकफूट वरती चावून खेळण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस देखील पुन्हा एकदा चेंडू पाठीमागे. याच बरोबर षटकाची समाप्ती आहे. षटकाची समाप्ती. नो चेंडू होता. नक्कीच 8 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होतीये. गोलंदाजीसाठी गोलंदाज विकास बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकास ज्याला गोलंदाजीसाठी पुढे आणलेलं आहे. हो, यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुढे फटका सजवलाय. चेंडू चाललाय 1 बाउन्स सीमारेषा पार. इथे येतोय सडक पे कडक बेधडक चौकार. चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अप्रतिम कामगिरी. याही वेळेस उसळी घेणारा बॉल आणि पुन्हा एकदा डॉट बॉल 12. याही वेळेस अंगभेदक माराय. बाईज आणि लेग बाईजच्या धावा आपल्या स्पर्धेमध्ये नाही आहेत. वाईट चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होतीये. अतिरिक्त 1 धाव पुन्हा एकदा भाऊ खाऊन जाईल. 13 धावा धावफलकावरती आहे. पुन्हा एकदा पाहायचं इकडे डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होत आहेत. सातत्याने निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. याही वेळेस समोरच्या दिशेने जोरदार प्रहार. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. याही वेळेस अंगभेदक माराय. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावफलकावरती 19 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 19 धावा मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्यात. 54चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 54 धावा जमवण्यासाठीची मेहनत. 54 धावा जमवण्यासाठी चाललेली मेहनत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तिसऱ्या क्रमांकाचं षटक आणि इकडे गोलंदाज पिंटू. पहिला चेंडू वेगात हाताळलाय आणि त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. इट्स अ नो बॉल आणि त्यावरती एक सिंगल. नो प्लस एक सिंगल. पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती पिंटू चव्हाण.
यावेळेस क्लीन बोल्ड फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा चेंडू आहे, त्यामुळे काही काळ झालेला आनंद आणि त्यावरती पडलेलं विरजन. फ्री हिटचा बॉल आहे. टेनिस क्रिकेट मधला हा सुवर्ण संधी होता. फलंदाज सेफ आहे, फलंदाजासाठी कुठलाही धोका नसेल. आमचे दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये उभा आहेत. प्रत्येक गोष्टीवरती बारकाईने लक्ष आणि हा बॉल अगदी आपण पाहतोय अगदी चौकार मैदानाच्या आतमध्ये घोषित केला जातोय. पंचांनी दुरुस्ती केली आहे, चौकार आहे, कारण वरच्या जाळीला लागून हा चेंडू आलाय. हो, पुन्हा एकदा इट्स अ नो बॉल, नो प्लस एक सिंगल. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये, 27 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 27 धावा आहेत. यावेळेस देखील बॅक टू द बॉलर खेळलेला फटका, धावबायची संधी आणि पाहायचंय पुन्हा एकदा अतिरिक्त धावा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. चुका आणि चुका मैदानाच्या आतमध्ये. 28 धावा आहेत. इक्वेशन बदलय, शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. एकवीस चेंडू 26 धाव्यांची आवश्यकता होती. पुन्हा एकदा एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 20 चेंडू 25 धाव्यांचं लक्ष आहे. किर्लोस्कर टीमला जिंकण्यासाठी 20 चेंडू आणि 25 धावा. इट्स अ नो बॉल, नो चेंडूची घोषणा आहे. मंडळी आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना मागतो शेजारी. सातत्याने अतिरिक्त धावा खर्च होत आहेत. फ्री हिटचा बॉल आहे, फलंदाजासाठी संधी आहे. यावेळेस देखील फटका सुरेख आणि या फटक्यावरती फक्त एक धाव आहे. एका धावे बरोबरीत संघाचं धावफलक देखील पुढे जाईल. प्रत्येक बॉल पाठीमागे समीकरण बदलताना पाहायला मिळत आहे. ओ क्लीन बोल्ड होता, परंतु नो चेंडू. चुका आणि नो चेंडू आहे, परंतु फलंदाज धावबाद. फलंदाज धावबाद आहे. नो चेंडूवरती फलंदाज धावबाद होऊ शकतो. हा धावबाद म्हणजे मराठीत धावबाद आणि रनआउट इंग्लिश मध्ये. जिंकण्याचं समीकरण देखील आपल्या पुढे आणलं जाईल आणि इथून पुढे जिंकण्यासाठी आमचे गुणलेखक मित्र कळवतील. नो चेंडूवरती धावबादच्या स्वरूपामध्ये विकेट आली आहे. पुन्हा एकदा पुढे जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेस समोरच्या दिशेने आणि हा चेंडू फ्री हिटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज निलेशला जीवनदान आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. खेळाडू लक्ष द्या मैदानाच्या आतमध्ये. फ्री हिटच्या बॉलवरती फक्त रनआउट आहे. 18 चेंडू आणि 22 धाब्यांचं लक्ष आहे. 18 चेंडू आणि 22 धाब्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अजूनही मॅच ऑन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 18 चेंडू 22 धाब्यांचं समीकरण. पहिल्या सामन्यामध्ये रंगत आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं स्पीड अप करा. आपल्याला जो निर्धारित वेळ दिलाय त्या वेळेमध्ये सामना खेळवायचा आहे. 18 चेंडू मध्ये अजून देखील 22 धाब्यांचं लक्ष. इथून पुढे देखील मॅच इज ऑन. विशाल यावेळेस खूप कमी गतीचा बॉल आणि इकडे जर पाहिलं एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इक्वेशन बदललंय. 17 चेंडू आणि अजून देखील 21 धाब्यांचं समीकरण आहे. विशालला कमबॅक करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील स्विंग अँड मिक्स की कहाणी. इथे फलंदाज धावबाद होताना पाहायला मिळत आहेत. सुंदर अशी विकेट किपिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विकेट किपर खूप चांगली कामगिरी करतायत. निलेश मैदानाच्या आतमध्ये बाद होताना पाहायला मिळत आहेत. शुभम मैदानाच्या आतमध्ये आणि खरं तर एका बाजूने शुभम फुलारी, शुभम म्हात्रेला देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळवलेला चेंडू आहे. त्यावरती एक सिंगल, दुसरीचा कॉल
परंतु स्ट्रायकिंग एंड कडून नकार कळवलेला आहे आणि इकडे एकच धाव येते. एका धाबे बरोबरीत पुन्हा एकदा समीकरण बदललेलं आहे. अजून देखील आपण पाहतोय मॅच जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 20 धावेंचं लक्ष आहे. 15 चेंडू 20 धावा. मॅच इज ऑन. यावेळेस देखील आक्रमक पवित्र आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळलेला फटका होता. अगदी क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय. कुठल्याही प्रकारची धाव नसणार आहे. याही वेळेस फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक व्हॉट अ कॅच ऑफ द डे. आजच्या दिवसातील अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळतोय आणि जो कॅच पकडलाय मैदानाच्या आतमध्ये पिंटू चव्हाणने टिपलेला झेल अप्रतिम मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. 34 धावसंख्येवरती 3 गडी बाद. नवीन फलंदाज चेतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेतनला पुढे आणलेलं आहे. ओ पुन्हा एकदा स्विंग केलाय. बॉल गरकन वळवलाय. विशालचे जादू. चला फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू संपलेला आहे त्यामुळे त्यांना रिव्ह्यू घेण्याची संधी नसणार आहे. एक रिव्ह्यू आहे. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये मॅच देखील ऑन आपण पाहतोय. जिंकण्यासाठी अजून देखील जर पाहिलं आपण 5व्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कोणाला पुढे आणलं जाते पाहूयात. शेवटचे 12 चेंडू आणि 20 धावेंचं समीकरण आहे. 12 चेंडू 20 धावा. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सूरजला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एम क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा बघतोय. अजूनही तुम्ही एम क्रिकेट लाईव्हला जर सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूबवरती जा आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. यावेळेस देखील चांगला फटका. सन्माननीय अनिलजी पल्लरवार सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. ACGL बिझनेस हेड या ठिकाणी उपस्थित होत आहेत. ऑटो फिल्डिंग जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. संघासाठी महत्वाचं योगदान. इकडे जर पाहिलं प्रत्येक क्षणाला सामन्यामध्ये बदल होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा धावबायची संधी आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना सूचना आहे. पंच मैदानाच्या आतमध्ये उभा आहेत. पंच जो डिसिजन घेतील तो मान्य करावा लागेल. 36 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजून देखील 9 चेंडू 18 धाव्यांचं समीकरण. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 1 सिंगल. पुन्हा एकदा टेनिस क्रिकेट मधील सुवर्ण संधी पाहायला मिळेल. फ्री हिटचा बॉल. फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची संधी आहे. ओ फुल ऑर लेनचा चेंडू होता. क्षेत्ररक्षकाने अडवला हा बॉल. फलंदाजाला मिस केला या चेंडूने. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. याही वेळेस कमालीचा चेंडू. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शेवटचे 7 चेंडू आणि 16 धावा. ओ फुलटॉस चेंडू आहे. त्याच्यावरती पुन्हा 9 चेंडूची घोषणा आहे. 7 चेंडू आणि 15 धावा. दरम्यानच्या काळामध्ये खुशवा इंडस्ट्रीजचे आदरणीय पुजारी साहेबांचं आगमन या ठिकाणी होतंय. आपलं देखील सहर्ष स्वागत. 9 चेंडूची घोषणा आपल्याला पाहायला मिळते. 40 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी आहे. सातत्याने अतिरिक्त धावा आहेत. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा समीकरण बदलेल. ओ फुल टॉस चेंडू होता. त्यावरती धावबायची संधी परंतु पाहायचंय एकच धाव. जिंकण्यासाठी शेवटचे 6 चेंडू आणि 12 धाव्यांचं लक्ष आहे. 6 चेंडू आणि 12 धावा मैदानाच्या आतमध्ये आवश्यक आहेत. मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 6 चेंडू आणि अजून देखील 12 धाव्यांचं लक्ष आहे. खेळाडूंना सूचना आहेत. वेळेचं बंधन आहे त्यामुळे वेळ देखील तुम्हाला पाळायची आहे. नक्कीच वेळ देखील फार महत्वाची आहे. आपण जर पाहिलं मैदानाच्या आतमध्ये
अतिशय दर्जेदार सामने जे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. JPLचं पहिलं पर्व आहे आणि पहिल्या पर्वामध्ये नक्कीच आपल्याला एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. टर्फ विकेट आहे आणि तुम्ही बघताय गोलंदाजी मार्कवरती शेवटच्या क्रमांकाचं षटक अजय गोलंदाजीसाठी समोर आलाय. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी करायच्यात 12 धावा. पहिला बॉल फॉलो थ्रो मध्ये अडवलाय. चूक मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते आणि इकडे जोरदार अपील आणि तिसऱ्या पंचांची मदत. जोरदार अपील मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. रोमा इलेक्ट्रॉनिक्सचे मालक आशिष कदम सरांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. आशिष सर, आपलं देखील JPL पर्व 1 मध्ये मनपूर्वक स्वागत. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन पेंडिंग आहे. पाहायचंय तिसऱ्या पंचांचा डिसिजन काय येतोय. तिसरे पंच शहानिशा करतायत. तिसऱ्या पंचांचा कॉल OUTचा कॉल. फलंदाज धावबाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सागर यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बाद झालेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय शुभम. तर शुभमच्या जागेवरती खेळण्यासाठी सागर. सर आता रन नाही काढले. ओके, जिंकण्यासाठी समीकरण आपल्या समोर आणलं जाईल. पुन्हा एकदा नो चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शेवटचे 5 चेंडू 11 धाब्यांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. धावबाची संधी आणि सागर बॅक टू डग आउट. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतंय. एकंदरीत पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटिंग टीमने रिव्ह्यूचा वापर केलेला आहे. धावबादसाठी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मदत आहे. धावबाद नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण चेक करणार आहोत. नॉन स्ट्रायकिंग एंडला बघूयात फलंदाज सेफ आहे किंवा नाही आहे याची शहानिशा या ठिकाणी होतीये. तिसरे पंच आमचे शहानिशा करतायत. नक्कीच शहानिशा या ठिकाणी होतीये. चेक केलं जात आहे इकडे फलंदाज धावबाद आहे किंवा नाहीये. नक्कीच तिसरे पंच या ठिकाणी शहानिशा करतायत. फलंदाज बाद आहे. अजूनही खेळ बाकी आहे. मला वाटतंय ऑल आउट झालेला आहे. त्यामुळे सामना जिंकलाय. पहिल्याच मॅच मध्ये दमदार विजय साकार केलाय प्रेसिटेक टीमने आणि नक्कीच पहिल्या मॅच मध्ये विजयाची मोहर आणि पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत. पहिल्या सामन्यामध्ये ज्या खेळाडूने अतिशय दमदार कामगिरी केली आहे पहिल्या मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. यानंतरची मॅच जे KBNC आणि त्यांच्या विरोधामध्ये इंदू स्पार्टन्स. चला दोन्ही टीमच्या